तेवढं सर्वांना शुभ सकाळ, जय भीम, जय शिवराय. मग आता 2 दिवसापूर्वी शरद पवार जाऊन रायगडावर तुतारी वाजवली आणि चिन्ह हम तुतारी आहे दाखवून प्रचाराला लागलाय. आता या ठिकाणी एक सगळ्यात मोठी घडामोड झालेली आहे. महाविकास आघाडीमधील हे सगळ्यात मोठं वक्तव्य ते म्हणजे वंचित विषयी सॉफ्ट कॉर्नर कोणाचा आहे आणि वंचित महाविकास आघाडीमध्ये यावं ही प्रामाणिक इच्छा कोणाची आहे. इच्छा सर्वांचीच असते, पण इच्छा प्रामाणिक असावी लागते. वरून वरून बोलायचं वेगळं, मधून बोलायचं वेगळं आणि खरंच सोबत घ्यायचं वेगळं आणि सोबत घ्यायचं भासवायचं वेगळं. तर यावेळेस जे माननीय संजय राऊत आहेत यांच्याविषयी आपला व्हिडिओ असणार आहे की संजय राऊतांचे आणि चंद्रशेखर बावनकुळे असतील, बच्चू कडू असतील यांची नेमकी विधानं काय आहेत आणि संजय राऊत यांनी वंचितला कोणता इशारा दिलाय. संजय राऊतांनी बाळासाहेबांची खिल्ली सुद्धा उडवली आहे, समजून घ्या. एका कायदेतज्ञाची जर महाराष्ट्रामध्ये खिल्ली उडवली जाते तर समजून घ्या महाराष्ट्राचं भविष्य काय असणार आहे. तर मी आपला मित्र एफ आरजे तुम्ही बघत आहात आपलं आवडतं चॅनल. बघा, जागा वाटप आणि महाविकास आघाडीमध्ये सामील यावं यासाठी नेहमी वंचितला ग्राह्य धरतात. वंचित सोबत आहे ह्या गोष्टी ज्या आहेत सर्वांना माहिती आहे. पण आता जो पुढला जो वक्तव्य आहे ते वक्तव्य म्हणजे नेक्स्ट लेवल आहे. आता शिवसेनेचे प्रवक्ते, सामनाचे संपादक संजय राऊत साहेब यांनी जर शिवसेना पहिली फोडली यांच्या वागणुकीला कंटाळून शिंदे गट बाहेर पडला हा पण आरोप त्यांच्यावरती नेहमी होत आला. आणि ज्या वेळेस काय म्हणते का एखाद्या संघटना असेल त्याचा मालक काहीच नाही बोलत, म्हणजे प्रवक्ता ज्यावेळेस राजकारण करतो त्यावेळेस त्या पक्षाचं भवितव्य काय असणार हा एक प्रश्न आहे. आणि यावेळेस जे बच्चू कडू आणि त्यानंतर जे बाळासाहेब आंबेडकर आहे हे दोन्ही लोक परखड लोक आहेत. ते लोक स्पष्ट बोलतात जे आहे ते लोकांना चांगलं वाटावं, लोकांचं मन राहावं, आपल्यावर लोक खुश राहावं म्हणून ह्या गोष्टी हे करत नाहीत. आणि त्यावेळेसच आपले संजय राऊत म्हणतात बाळासाहेबांविषयी की ट्विटरला, गुगलला, कुठेही सोशल मीडियामध्ये जाऊन ह्या चर्चा करू नये. पहिलं वाक्य. पुढलं वाक्य दुसरं आहे की बाळासाहेबांची जी मागणी आहे ती मागणी हास्यास्पद आहे आणि जगामध्ये अशा मागण्या कोणच करत नाही. हे 2 वाक्य बोललेले आहे. बघा, सविस्तर समजून घ्या. आता बाळासाहेबांनी काय बोलले होते, तुम्ही पहिलं सर्वांनी जागा वाटप करून घ्या. कोण? शिवसेना, ठाकरे गट, त्यानंतर राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि काँग्रेस. आणि त्यानंतर जे जागा आम्हाला हव्या आहेत त्या ठिकाणी आमचं मताधिक्य आहे ते जागा आम्ही घेऊ मागून तुम्हाला. यामध्ये चुकीचं काय सांगा बरं. आणि हेच गोष्ट त्याला पटलेल्या राऊतला. राऊत काय म्हणते, हे जगात कुठंच असं होत नाही. आणि जगातलं सोडून द्या, जगामध्ये एवढे पक्ष कधी फुटले का? असं राजकारण घडलं का जगामध्ये कुठं? हो, जगामध्ये हो अथवा न हो, आता इथे विषय चालू आहे महाराष्ट्राचा. महाराष्ट्रापुरतं गोष्टी बोला, कारण सगळ्याची धोरणं, नीती ही वेगळी असते, सगळ्यांचं राजकारण वेगळं असतं. त्यामध्ये आपलं शानपण न घुसवता याच्यावर तोडगा काढून लवकरात लवकर सीट शेअरिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाका. कारण सध्या महाविकास आघाडी महायुतीच्या तुलनेमध्ये प्रचारामध्ये आणि गोष्टीमध्ये काहीच नाही. तुमचा फोकस हा पूर्ण त्याकडे पाहिजे की बाबा की 2019मध्ये जो लॉस झाला तो लॉस का झाला होता आणि पुऱ्या ठिकाणामधून आपल्याला वंचित ही भारी पडली होती. समजून घ्या. तुम्ही स्पष्ट सांगता की 9 जागेवरती वंचितमुळे आम्ही पडलो. त्या ज्या पडलेल्या 9 जागा आहेत देऊन टाका वंचितला, काम खलास झालं ना तुमचं. पण आणि आहे झाली गोष्ट पहिली की यावरती बाळासाहेबांना एडत काढायचं काम संजय राऊतांनी केली. ठीक आहे की बाळासाहेब आमच्या पाठीमागं होते, आम्हाला महाविकास आघाडीमध्ये घ्या, ते असं पण बोललेले आहेत. जाऊन तुम्ही कालचे यांचे बाईट बघून घ्या एक वेळ, तुम्हाला समजून जाईल की राऊत बाळासाहेबांविषयी काय बोलले. आणि त्यामुळं परत त्यांनी लगेच सर्वासारव केली की बाळासाहेब हे मोठे नेते, हे नेते. पण जे हे वक्तव्य आहे राऊतांचं, हे असं वाटतं की राऊत बाळासाहेबांना भडकवत आहेत का, किंवा त्यांची इच्छा नाहीच की बाळासाहेबांना सोबत घ्यायची, असं यांच्या वक्तव्यावरनं किंवा वागण्यावरनं कोणाला दिसतं या ठिकाणी.
जर इच्छा असल्या असते त्यांनी मध्यस्थी केली असती बाळासाहेबांची. संजय राऊत आता असं बोलतात की शिवसेना ठाकरे गटांचे सर्वच ते उद्धव ठाकरे नसून संजय राऊत आहेत असे म्हणतात राजकारणामध्ये की संजय राऊतामुळे शिंदे गट फुटला. त्याच्यावरती हाही ठपका आहे. आणि ते आता हे महाविकास आघाडी फोडतील की काय महाराष्ट्रामध्ये हा एक प्रश्न आहे. परत त्याने अजून सांगितलं की प्रकाश आंबेडकर मायावतीसारखं करणार नाहीत. बघा किती नीचपणा असतो एखाद्या बसण्याचा. असो, पुढला जो मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले होते की महाराष्ट्रामधील जे लहान लहान पक्ष आहेत गावोगावातील ते पक्ष फोडले पाहिजे किंवा संपवले पाहिजे. आतापर्यंत जे पक्ष मोठे पक्ष तुम्ही संपवले आहेत, फोडले आहेत, हे लहान लहान पक्ष संपवणं तुमच्याकरता मोठी गोष्ट नाही असं जाणकारांचं म्हणणं आहे. त्यानंतर बच्चू कडू सुद्धा म्हणतात की भाजप हे लहान लहान पक्ष संपवत आहे आणि ते संपवले सुद्धा आहेत. याचं उदाहरण म्हणजे आम्ही. जर आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर तुम्हाला आम्ही जर सहकार्य केलं नसतं तर तुमची सत्ता असली असती का, हे बच्चू कडूनं सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी बच्चू कडू वारंवार ह्या गोष्टीमध्ये पडतात नाही. तर बच्चू कडू सत्ता कुणाचीही असो, कारण यांचं मनुष्यबळ कमी आहे, 2-3 यांचे आमदार आहेत आणि ते 2-3 असून ते आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपल्या मतदारसंघामध्ये विकास करण्यासाठी ते सत्तेमध्ये सामील होतात. ते ठाकरेंसोबत पण होते आणि ते सध्या भाजपसोबत पण आहे. पण ते आपली एक गोष्ट सोडत नाहीत. ते म्हणतात सत्ता कुणाची असो, माझं काम काय आहे की माझ्या मतदारसंघामध्ये विकास करणं हा माझं काम आहे. ते काम करत असतात. पण ते पण नैतिकता धरून त्यांना ह्या गोष्टी पटत नाहीत म्हणून ते ह्या गोष्टीला विरोध नेहमी करत असतात. आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनाला सुद्धा त्यांनी पूर्णपणे सपोर्ट दिला आहे. ह्या क्षणाला सुद्धा त्यांनी सांगितलं की जरांगे पाटील तुम्ही विचारपूर्वक निर्णय घ्या, तुमच्या पाठीमागं आम्ही आहे किंवा आमची प्रहार संघटना आहे. एकूणच सध्या महाराष्ट्रामध्ये हे वातावरण चाललेलं आहे. एकीकडे आरक्षणाचा मुद्दा गाजलेला आहे. जरांगे पाटील मुंबईकडे रवाना झालेले आहेत आणि दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये हा सावळा गोंधळ माजवून ठेवलेला आहे. आणि हा गोंधळ कशा प्रकारे लवकरात लवकर मिटवता येईल, कारण ह्या गोंधळामध्ये कुणाला काहीच साध्य करता येणार नाही. जर असाच गोंधळ राहिला तर याचा फायदा नक्कीच महायुतीला होईल आणि परिणामी जी अवस्था 19 झाली होती तीच अवस्था परत होऊ शकते. आणि त्यांना युगो असेल असं मला वाटतं. कारण पूर्वी आम्ही इलेक्शनमध्ये चांगल्या जागा निवडल्या होत्या किंवा आणल्या होत्या, शिवसेनेला असेल राष्ट्रवादीला असेल. पण तुम्हाला ही गोष्ट विसरता कामा नये की त्यावेळेस तुमचे पक्षही अखंड होते, न फुटलेले होते. ते आता पक्ष राहिले नाहीत. त्यामुळे तुम्हाला तडजोड ही करावी लागणार आहे आणि लहान लहान पक्ष घेऊन तुम्हाला निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यामध्ये काहीही शंका नाही. त्यामुळं तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील सोबत घेऊन ऑन टेबल बसून चर्चा करून प्रॉब्लेम सॉल्व करा. कारण चर्चेमधून मोठे प्रॉब्लेम हे समस्या ह्या हल होत असतात. हे नॉमिनल गोष्ट तुम्ही सहज हल करू शकाल. तुमची प्रामाणिक इच्छा असेल एकत्रित निवडणूक लढवायची तर तुम्ही ह्या गोष्टी हे आपले लहान लहान जे युग असतील तुम्ही ह्यामध्ये कधी आणणारच नाही राजकारणामध्ये. हे वास्तव आहे. एकूणच या ठिकाणी असा एक प्रश्न पडतो की संजय राऊताला खरंच महाविकास आघाडीमध्ये वंचितला समाविष्ट करून घ्यायचं आहे. कारण ते अजून एक गोष्ट बोलले होते की बाळासाहेबांनी लहान लहान माध्यमाला जाऊन बोलू नये, ट्विटरला असेल, गुगलला असेल, काय असेल. आणि ह्या जे वक्तव्य आहे ते मला पटलं नाही. तुम्हाला पटले का तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं. आणि जे सध्याचं राजकारण आहे तुमचं याविषयी मत काय, तुमचं ओपिनियन काय पूर्ण एकूणच या गोष्टीविषयी ते पण खाली कमेंट करून सांगा. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तेही कमेंटमध्ये करून सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्ही शेअर करत चला. जय हिंद सर्वांना, जय शिवराय. आणि सर्वांनी एक वेळेस चॅनलला सबस्क्राईब करा.